आरोपी अटक महादेव मुंडे कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे। संपूर्ण भोपळावासी आणि कनेरवाडी यांच्या वतीने ज्ञानेश्वर मुंडे यांना न्याय देण्यासाठी आम्ही संपूर्ण कनेरवाडी आणि भोपळेकर इथं रस्त्यावर बसलेलो आहे। तरी आज प्रशासन आमच्या न्यायिक मागण्या ऐकण्यासाठी इथं बसले, पण 21 महिने झालं प्रशासन होतं कुठं? जर प्रशासनानं दखल घेतली असती तर त्या कुटुंबाला आणि आमच्या वहिनींना विष प्राशन करायची गरज पडली नसती। आमचं गाव म्हणजे छोटंसं गाव तरी आहे। आमच्या भावाने जर कष्ट करून जर जगायचं नाही आणि आपली संपत्ती वाढवून जर म्हणजे वाढवायची आणि त्यांच्यावर जर मारून टाकणार असतील तर काय करायचं? लोकांनी संपत्ती घ्यायची नाही का? फक्त 4-2 लोकांनी तिथं परळी संपत्ती घ्यायची का? आणि पोलीस प्रशासनाला हाताशी धरून इथल्या बसलेल्या बहुतांश लोकांवर खोटे केसेस आणि त्यांना मारहाण झाली तरी केसेस न घेण्याचं काम इथल्या पोलीस प्रशासनाने केलेलं आहे। आणि त्याच्यात तरी ते पोलीस प्रशासन आणि त्यांच्या जे बदल्या केल्या त्या प्रशासनाचे सीडीआर काढून जी न्यायिक मागणी ज्ञानेश्वरी ताईंनी आमच्या सर्वांची आहे त्या मागण्या पूर्ण कराव्यात। नाहीतर इथून पुढे हे आंदोलन तर बेमुदत चालतच राहणार आहे। पण प्रशासनानं जर आम्हाला अल्टिमेटम देऊन तरी त्यावेळेस जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर इथून पुढचे आंदोलन तीव्र करण्यात येतील। जे काही मसाजोगच्या लोकांनी आंदोलन केली त्यापेक्षाही तीव्रतेच्या आंदोलन भोपळावासी आणि कनेरवाडी वासी आम्ही मिळून करू आणि आम्ही न्याय मिळवून घेणार आहोत ही आमची ठाम भूमिका आहे। आम्ही इथून उठणारच नाही न्यायाशिवाय। मान्य आहे ते आम्ही कळवलंय, सरांना कळवलंय मी, सर बोलतील आता। त्याचं कलेक्टर साहेबाला या म्हणावं कनेरवाडी गाव बी बघायला भेटतंय। बघायला भेटते ना मॅडम, कलेक्टर साहेब आले तरी सगळंच बघायला भेटतंय ना। माणसं मारून 2-2 वर्ष न्याय नाही। काय करीत नाही हे परळी पोलीस स्टेशन आम्हाला सगळं माहित आहे। सानप साहेबांची बदली करायची गरज नव्हती ना। सानप साहेबांनी सगळं तुम्ही सीडीआर काय तुमचा ते काढा, सानप साहेबांनी इथं आणा। सानप साहेबांची बदली केली कशाला तुम्ही? सानप साहेबांनी सगळं माहित आहे ना। सानप साहेबांनी इथं परळी पोलीस स्टेशनला ड्युटी द्या म्हणा, त्यांचा सीडीआर काय ते काढून घ्या आणि तात्काळ आरोपी अटक करा। ते अशी रस्त्यावर बसायची वेळ आणू नका म्हणा। आज इतर रस्त्यावर उद्या परळी सुद्धा येऊन बसू आम्ही। हो मोबाईल थोडं पुढे घेऊन जाऊ। आपणच बोला। आरोपी अटक झालीच पाहिजे। आरोपी अटक झालीच पाहिजे। काय मध्ये आलेलं ते माईक हटवलं थांबलं।
कारण त्यांची जी डिमांड आहे कुमावत साहेबांची आणि आरोपी अटक करायची, ते कार्यक्षेत्र आपल्या अंतर्गत आहे. त्याच्या अनुषंगाने आम्ही त्यांना फक्त पत्रव्यवहार करू शकतो की याच्यामध्ये आम्ही वरिष्ठांना कळू किंवा वरिष्ठांकडे करू म्हणून विनंती करू. आपल्या अनुषंगाने काय आहे बोला, सरांना बोला.